ढाकणे आल्यानंतर त्याच्या बी तोंडाला मुलाने आणलं. दिलीप ढाकण्याने मुलाला तलवार टाकली डोक्यात. मुलगा बेसुद्धा पडलेला होता. तिथून मुलाला पण पडला, मार लागला. दिलीप ढाकण्याला पण तोंडाला मुलाने मारलेलं आहे. हे सत्याच आहे. आणि जे घटना झाली त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला, आम्हाला बी मारलं. आम्ही आई 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 मुलगी आडायला लागली. आई भावाला पण तलवार टाकली. मला असा महेश ढाकणे मला मारित होता. मला धरून पाडला. भावाने त्याला पण मारलं. अण्णा इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो. सगळे धावत पळत गेल्याच्या नंतर सतीश पण आला तिथं. गावाले बावीच्या लोकांनी बी खरंच सांगावं, गावातल्या लोकांनी. सतीश आल्याच्या नंतर आमच्या मुलाकडे सुद्धा बघितलं नाही. पण पहिल्या ढाकणा कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या दवाखान्यात घेऊन आला. आम्ही फिरत दाखल करायच्या नंतर सतीश तिथं आला. म्हणला गावाल्यावर दाखल केस करायची नाही, काय नाही, तुमचं तुम्ही शांत बसा. आम्हाला हाकलून आणला. पण घेतली त्यांची परत पण आम्हाला हाकलून आणलं. आणि ते काय म्हणला गावाल्यावर केस अजिबात नाही करायची, अशी विचार घालायची काम करायची. अण्णा हे सत्य गावाल्याने पण सांगा. तुम्ही पण सगळ्या गावाने सगळ्यांनी हे सत्यच परिस्थिती आहे. अण्णा आता ते घरचा आता गुन्हा आमचा बी झालता, त्यांचा बी झालता, व्यापार झालेले आहेत, ते सत्यच आहे. पण घर पाळण्याचं आम्हाला 20-25 जण रातच्या येऊन या मुलींना मारायचं. अण्णा हे बघा, हे लेकर कसे करून टाकले. ती पोरगी सातवी लाल आहे. या बाईच्या डोक्यावर त्या पोरीला जे नाही ते केले. सारे पत्का मारल्या, कोंबड्या मारल्या, कड मारले, त्या गायचा चारा जाळला, गायला पण मारला. देव बिव सगळ्या बूम बूम घ्या बूम घ्या बूम घ्या बूम घ्या फाईट करताय ना.